नमस्कार. मी शैला कपोते. आश्रय हास्य क्लब, आश्रय महिला हास्य क्लब आणि योगा हास्य क्लब वसंतली या दोन्ही ठिकाणी आमचा हास्य क्लब असतो. आश्रय हास्य क्लब 2003 पासून सुरू झाला. आज गेली 24 वर्ष आम्ही करतोय. सुभाष मैदानात करत होतो, पण आता तिथे स्टेडियम जरा पडायला आहे म्हणून आता आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये करतो. आणि इकडे खडकपाड्याच्या इथे तारांगणच्या बाजूला हॉल आहे, आर्ट गॅलरी, तिथे आम्ही सकाळी रोज 7:30 ते 8:30 असतो आणि लक्ष्मीनारायण मंदिरात संध्याकाळी 5 ते 6 असतो. जवळजवळ दोन्ही ठिकाणी 60च्या वर 60 अशा बायका येतात आणि बऱ्याचशा त्यातल्या 90% बायका ज्येष्ठ नागरिक आहेत. साधारण 50 ते 80पर्यंतच्या पण बायका आमच्या दोन्ही हास्य क्लबमध्ये आहेत. हास्य क्लबमुळे एक तर तुम्ही एकमेकांशी संवाद साधला जातो आणि आपलं दुःख विसरायला होतो. 1 तास आपण आपल्यासाठी वेळ देतो आणि एकमेका समाजात कसं राहायचं त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि मुळात हास्य क्लब डॉक्टर मदन कटारिया यांनी सुरुवात केली आणि कल्याणात आमचा सुभाष मैदानात पहिला हास्य क्लब सुरू झाला. त्यातल्याच आमच्या काही जणी दोघींना आम्ही तिकडे रमाबाईमध्ये चालू केला, काही दोघींनी राणी लक्ष्मीबाईमध्ये आम्ही चालू करून दिला. असे आमच्या 5-6 ठिकाणी म्हणजे आमच्या शाखा म्हटलं तरी चालेल, पण त्यांनी वेगवेगळी त्यांची नावं दिलेली आहेत. हास्य क्लबमध्ये मुख्य म्हणजे काय, ताणतणाव नाहीसा होतो, आपल्या मनातले वाईट विचार किंवा इतरही काही निर्विकार मन होतं, आपसामध्ये मतभेद असतील ते सकारात्मक दृष्टी निर्माण होते. किंवा आपल्याला जर का फ्रस्ट्रेशन आलं असेल, बऱ्याच जणांना काही कारणामुळे ताणतणाव आणि काय म्हणतो आपण त्याला, टेन्शन नाही जे ह्याच्यामध्ये गेलेले असतात डिप्रेशनमध्ये, तर त्यांना बऱ्याच जणींना मला अनुभव आहे. 3-4 जणींनी मला सांगितलं आम्हाला खूप फायदा झाला, आम्हाला खूप त्रास होत होता याचा. काही जणांची वजन कमी झाली आणि मुख्य आरोग्य चांगलं राहतं. आणि 1 तास बायकांना पण वेध लागतात की आता जायचं आहे, मग तयारी करा, हे करा. नंतर एंडोफ्रिन आपल्या एक्झाम ठेवतात, त्याच्यामुळे वेदना कमी होतात. वेदना नाहीसा करणारे ते एन्झाईम आहे, हार्मोन्स आहेत, तर ते आपल्या वाढीस लागतात. नंतर सायकोटॉमिक हे आपले जे रोग असतात, मधुमेह, डायबेटीज आणि म्हणजे रक्तदाब, उच्च रक्तदाब, हे नियंत्रणात येतात. तर हास्य क्लबचे असे बरेच फायदे आहेत. त्याच्याबरोबरच आम्ही प्राणायाम घेतो. नंतर आर्ट ऑफ लिव्हिंग सारखं असतं ते प्राणायाम घेतो, हातापायाचे व्यायाम घेतो, त्यामुळे संबंध शरीराला व्यायाम होतो. सूर्यनमस्कार घेतो, झोपून व्यायाम घेतो, सगळे प्रकारचे व्यायाम घेतो. त्यामुळे बायकांचं आरोग्य खूप छान राहतं आणि माझी हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांनी करावं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं. सगळ्या बायका मला वाटतं यामुळे आनंददायी असतील. टॉनिक मिळतं आम्हाला, टॉनिक मिळतं आणि एक मस्त औषधच आहे. महिला जर का हे असतील तर घर पूर्ण आनंदी राहतं. बरोबर आहे. ऊर्जा दिवसभराला ऊर्जा मिळते आपल्याला. ओके, धन्यवाद.